श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। प्रत्येक महिन्यातील शुक्ल आणि कृष्ण पक्षातील 11व्या दिवशी येणाऱ्या तिथीला एकादशी ही साजरी केली जाते। ही एकादशी आहे ती भगवान विष्णूंसाठी समर्पित आहे, त्यांच्या सेवेसाठी ही समर्पित आहे। तसेच वैशाख महिन्यातील एकादशी ही वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोहिनी एकादशी असे म्हटले जाते। तर ही मोहिनी एकादशी असे का म्हटले जाते, त्याचं महत्त्व काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। त्याचबरोबर आपण या व्हिडिओमध्ये असा एक उपाय पाहणार आहोत की हा उपाय केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशाच अडीअडचणी ज्या येतात, जे काही प्रॉब्लेम येतात ते दूर होण्यासाठी, शैक्षणिक प्रॉब्लेम असू द्या मुलांचा, किंवा जर आपल्याला घरामध्ये येणारा पैसा जर कुठे अडकत असेल, कोणाकडे तो पैसा आपल्याला राहिला असेल, आपल्याला तो मिळत नसेल, तर आपण हा उपाय नक्कीच करावा। त्याचबरोबर घरामधील वातावरण चांगले राहावे, घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी। पितृदोष असेल, ग्रहदोष असेल, ग्रहांचा दोष असेल, आपल्याला कोणत्याही प्रकारचे कोणतेही जरी दोष असतील तर भगवान विष्णूंच्या सेवा केल्याने आणि हा जो उपाय आहे तो सांगितल्यानंतर हा उपाय खूप प्रभावशाली उपाय आहे। हा या मोहिनी एकादशी दिवशीच आपल्याला करायचा आहे। हा उपाय तुम्ही नक्कीच करून पहा। तुमचे जे काही प्रश्न असतील, ज्या काही अडचणी असतील त्या नक्कीच दूर होतील, कारण हा इच्छित फल देणारा असा हा उपाय आहे। तो पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आहे ते मिळेल। आणि या चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्कीच लिहा। तर मोहिनी एकादशी ही 18 मे 2024 या दिवशी सकाळी 11:22 सुरू होणार आहे आणि ती 19 मे 2024 या दिवशी 1:50 संपणार आहे। पण उदय तिथीनुसार आपण ही एकादशी 19 तारखेलाच साजरी करणार आहोत। 19 तारखेलाच मोहिनी एकादशी ही आलेली आहे। तर ही मोहिनी एकादशी का म्हटलं जातं या एकादशीला मोहिनी एकादशी, तर यासाठी पौराणिक कथेनुसार सांगण्यात आलेलं आहे की ज्यावेळेस समुद्रमंथन झालेलं होतं, त्यावेळेस या समुद्रमंथनातून देव आणि असुरांना अमृताचं भांडं आहे हे सापडलेलं होतं आणि त्या अमृताच्या भांड्यावरून देव आणि असुरांमध्ये युद्ध झालेलं होतं। त्यावेळेस असुरांनी देवांवरती विजय मिळवलेला होता आणि त्यांना ते अमृताचं भांडं आहे हे प्राप्त झालेलं होतं। पण हे जे भांडं आहे ते देवांना पाहिजे होतं, देवांना अमृतत्व आहे ते प्राप्त करायचं होतं। म्हणून देवांनी म्हणजेच भगवान विष्णूंनी मोहिनी रूप आहे हे धारण केलं आणि आपल्या मोहिनी रूपाच्या जाळ्यामध्ये असुरांना अडकवून त्यांच्याकडून हे अमृताचं भांडं आहे ते प्राप्त करून त्यांनी देवांना ते पिण्यासाठी दिलं आणि देवांना अमृतत्व आहे ते प्राप्त झालं। म्हणून त्यांनी हे मोहिनी रूप आहे हे या दिवशी धारण केलेलं होतं। म्हणून या दिवसाला म्हणजेच या एकादशीला मोहिनी एकादशी असं म्हटलं जातं। या दिवशी ज्या काही आपण सेवा करू, जे काही उपाय करू ते नक्कीच आपल्याला त्यापासून फलश्रुती मिळते, त्यापासून आपल्याला चांगला फायदा आहे तो होतो। म्हणून या दिवशी आपण सेवा ह्या करायच्या असतात आणि उपाय हे करायचे असतात, कारण भगवान विष्णूंचा कृपा आशीर्वाद आहे तो आपल्यावरती राहतो आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या सर्व इच्छा अपेक्षा आहेत त्या नक्कीच पूर्ण होतात। यासाठी आपल्याला एक उपाय आहे तो करायचा आहे। तो उपाय म्हणजे आपल्याला आपल्या घरातील जे बालकृष्ण आहेत किंवा जर तुमच्याकडे विष्णूंची मूर्ती किंवा फोटो जर असेल तर त्याची आपल्याला पंचोपचारी पूजा आहे ती करून घ्यायची आहे। या दिवशी जर आपल्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीवरती आपण पंचामृताने अभिषेक आहे तो घालून घ्यायचा आहे। अभिषेक म्हणताना पुरुष सूक्त आहे ते म्हणावं, नाही तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत आपण अभिषेक आहे तो घालायचा आहे। आणि यानंतर आपण अभिषेक झाल्यानंतर भगवान विष्णू यांना प्रसाद म्हणून आपल्याला दूध आणि साखर मिश्रित करून एका भांड्यामध्ये ठेवायचं आहे। आणि हे ठेवल्यानंतर आपण जो उपाय आहे तो आता करायचा आहे। हा उपाय आपण दिवसभरामध्ये म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय कधी जरी केला तरी
चालू शकतो, कारण हा खूप प्रभावशाली उपाय आहे. खरंच हा उपाय करून पहा. तुमच्या जे म्हणजे इच्छा आहे ते तुम्हाला इच्छित फल आहे ते नक्कीच प्राप्त होईल. यासाठी हा उपाय नक्की करावा. तर हा उपाय काय आहे की एक तांब्याचं किंवा पितळाचं भांडं म्हणजे प्लेट किंवा डिश आहे ते आपल्याला असं घ्यायचं आहे. त्यामध्ये गव्हाचं जे पीठ आहे म्हणजे जे पीठ आहे, कणिक नाही पीठ आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. आणि त्या पिठामध्ये आपल्याला थोडी साखर आहे ती मिक्स करायची आहे. आणि हे जे मिश्रण केलेलं आहे ते आपण तांब्याच्या किंवा पितळाच्या डिश किंवा वाटेमध्ये घेऊन हे देवाच्या समोर ठेवायचं आहे. यानंतर आपल्याला ₹1 नाणं लागणार आहे. ते जे रुपयाचं नाणं आहे ते आपल्याला स्वच्छ असं पवित्र करून घ्यायचं आहे, म्हणजे पाण्याने स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे. आणि याला हळदीने किंवा अष्टगंधाने एक असा त्याला टिळक आहे तो आपल्याला लावायचा आहे. आणि त्या पिठाच्या वरती आपल्याला हे नाणं आहे ते ठेवायचं आहे. आणि नाणं ठेवल्यानंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा म्हणजेच 1 माळ आपल्याला जप आहे तो करायचा आहे. यानंतर हे जे पीठ आहे ते आपल्याला असंच ठेवायचं आहे. सेवा केल्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळ हे आपल्याला उचलायचं आहे. उचलल्यानंतर आपण हे जे पीठ आहे तर त्याचं काय करायचं, तर आपण आपल्या जर बाल्कनीत किंवा अंगणामध्ये आपल्याला कुठंही मुंग्या जर दिसतील तर त्या मुंग्यांना थोडंफार खायला घालायचं आहे. रोज आपण थोडं थोडं खायला घातलं तरीही चालू शकतं. किंवा तुमच्या जवळपास वाहतं पाणी जर कुठे असेल किंवा साचलेलं जरी पाणी असेल आणि त्यामध्ये जलचर प्राणी म्हणजे मासे किंवा पाण्यात राहणारे कीटक असतील तर त्यांना खाण्यासाठी आपण त्या कणकीचे छोटे छोटेसे गोळे तयार करून आपण त्यांना ते खाण्यासाठी आपण देऊ शकतो. यातून तुमच्या हातून अन्नदानही नक्कीच होईल आणि अन्नदानासारखं जे मोठं दान आहे हेही तुमच्या हातून घडून जाईल आणि तुम्हाला खूप मोठं पुण्य आहे ते आपल्याला या एकादशी निमित्त आपल्याला मिळेल. त्याचबरोबर आपल्याला दुसरा एक उपाय करायचा आहे. दुसरा उपाय म्हणजे आपल्याला आपली जी तुळशी आहे त्या तुळशी मातेचा रविवारी आणि एकादशी दिवशी तर उपवास असतो. या दिवशी आपण त्यांना जे पाणी आहे ते अर्पण करायचं नसतं. तर आपण या दिवशी तुळशीची पूजा लांबूनच करायची असते. तुळशीला हातही लावायचा नसतो. तर आपण देवाच्या समोर जे दूध आणि साखर जे मिश्रित जे ठेवलेलं होतं प्रसादासाठी तेच आपण उचलायचं आहे. आणि त्यातील जे थोडंसं दूध आहे ते आपल्याला लांबूनच तुळशीला हात न लागता थोडंसं तुळशीला आहे ते थोडंसं ओतायचं आहे. आणि त्यावेळेस विष्णुप्रियेन नमः हा मंत्र आपल्याला जप आहे तो करायचा आहे. जर तुम्हाला प्रदक्षिणा घालणं शक्य होईल तर आपण नक्कीच 3 प्रदक्षिणा आहेत त्या घालायच्या आहेत. अशा प्रकारचा उपाय आहे तो करायचा आहे, जेणेकरून आपल्याला लक्ष्मी मातेचं स्वरूप म्हणजे ही आपली साक्षात तुळशी माता आहे. म्हणून या दिवशी आपल्याला लक्ष्मी मातेचाही जो कृपा आशीर्वाद आहे तो आपल्याला मिळेल. म्हणून हा उपाय आपल्याला जरूर करायचा आहे. या दिवशी तुळशीसमोर तुपाचा दिवा आहे तो लावायचा आहे आणि आपल्या घरातील देवघरासमोरही तुपाचा दिवा लावायचा आहे. वैशाख महिना आहे तो भगवान विष्णूंसाठी समर्पित आहे. यासाठी या महिन्यामध्ये केलेल्या सेवा आहेत ह्या खूप प्रभावशाली सेवा असतात आणि आपल्याला जे आपले काही अडचणी जे काही प्रश्न असतील ते नक्कीच सुटतील. यासाठी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा आहे ती नक्कीच करायची आहे. अशा प्रकारचे उपाय आपण नक्कीच जरूर करून पाहावा, जेणेकरून आपल्याला आपलं इच्छित फल आहे ते मिळेल. श्री स्वामी समर्थ.